माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालं का? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर महानगर विकास प्राधिकरण NMRDA ची बैठक झाली। 21 विषयाला मंजुरी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली। प्रामुख्याने NMRDA क्षेत्रामध्ये वाहतूक विकासाकरता मोठ्या प्रमाणावर बसेसचं जाळं, स्टार बस सारखं बसेसचं जाळं नागपूरच्या NMRDA परिसरात होणार आहे। नागपूरला नवीन नागपूर जे निर्माण करतो आहे त्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एकरी 1,500 फुटाच्या 1 एकर संपादनाला म्हणजे 1 एकर संपादन केली असेल त्यांना जमिनीचे पैसे मिळणारच आहे, पण सोबत 1 एकरला 1,500 फूट जमिनी 1,500 फूट जागा ही त्यांना तिथे कॉमर्शियल उपयोगाकरता मिळणार आहे। एकरी 1,500 फूट जागा त्यांना देण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला। सोबतच नागपूरला एक बाह्य वळण मार्ग करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला। सोबतच या ठिकाणी नागपूर शहराच्या नागपूर ग्रामीणच्या विकासाकरता जवळपास 21 विषयावर बोलताना 21 विषय मंजूर करताना नागपूरच्या दीक्षाभूमीचं उर्वरित जे काम राहिलेलं ते काम पूर्ण करणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शनल सेंटर जे नागपूरमध्ये आहे त्याची त्या ठिकाणी सुधारणा करणे, अशा अनेक विषयावर चर्चा झाली। नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेचे घर आहेत त्या घरांना 695 गावांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा ही चर्चा झाली। त्यामुळे एकंदरीत नागपूर ग्रामीण NMRDA नागपूर शहरामधील विकासाकरता एक मोठे निर्णय आजच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतले। सर, ओबीसी आंदोलनावरून सध्या 3 प्रमुख नेत्यांमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे। बबनराव तायवाडे म्हणतात 2 सप्टेंबरचा GR रद्द नाही केला तरी काही फरक पडणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। भुजबळांची आणि वडेट्टीवारांची भूमिका वेगळीच आहे, काय सांगाल एकंदरीत? 2 सप्टेंबरचा शासन निर्णय आज कोर्टात आहे, त्यावर जास्त चर्चा करणे योग्य नाही। परंतु 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाचं काही समाज बांधवांनी GR बद्दल संशय व्यक्त केला आहे, पण मुळात 2 सप्टेंबरचा जो GR आहे तो मराठा कुणबी मराठा समाजाला OBC मध्ये आणणे, कुटुंबांना OBC मध्ये आणणे, खरं तर या GRचा जर आपण विचार केला तर हैदराबाद गॅजेट पुरता हा GR आहे आणि त्यामुळं या GRचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही त्या GRचा संबंध नाही आहे, 4 जिल्ह्यापुरता संबंध आहे। आणि त्यामुळं जे विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये या GRचा काही संबंध नाही। हा GR फक्त गॅजेट हैदराबाद गॅजेट पुरता आहे आणि त्यातही मी आपल्याला आवर्जून सांगेल, OBC समाजाच्या सर्व नेत्यांना आवर्जून सांगेल की यामध्ये फूट पाडण्यासारखं काही नाही आहे। फूट पाडून त्या ठिकाणी काही उपयोग होणार नाही। 2 सप्टेंबरचा GR तंतोतंत जे खरे कुणबी मराठा आहे, जे कुणबी समाजाचं वंशावळीत नाव आहे, कुणबी म्हणून वंशावळीमध्ये कुठेतरी त्याचा उल्लेख आहे, त्यांनाच OBC प्रमाणपत्र मिळणार आहे। त्यामुळं GRचा मध्ये काही संभ्रम तयार करून काही संभ्रमाच्या आधारावर वेगवेगळ्या पद्धतीचे मतांतर तयार झाले आहेत आणि त्यामुळे आम्ही आता जे कोर्टामध्ये ॲफिडेविट करणार आहे किंवा कोर्टामध्ये या GR बद्दल केस सुरू झालेले आहेत त्यामध्ये अधिक स्पष्टता येईल। पण या ठिकाणी OBC समाजाने घाबरून जायची गरज नाही। मी
ओबीसी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन म्हणून आश्वस्त करतो ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना की कुठल्याही ताटातलं कुठं जाणार नाही. ओबीसीच्या ताटातलं मराठा समाज किंवा मराठा ताटातलं ओबीसी असं काही होणार नाही. कुणाच्या ताटातलं कोणी काढणार नाही. ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी होणार नाही. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही. GR बद्दल जो संभ्रम आहे तो संभ्रम थोडा दूर करण्याची गरज आहे. आणि जे काही आंदोलन चालू आहे, काही आंदोलन राजकीय आहे, म्हणजे या 4 जिल्हा पुरता हैदराबाद गॅजेट पुरता GR असताना वडेट्टीवारनी नागपुरात आंदोलन केलं, काही गरज नव्हती. ज्या भागात तो GRचा संबंध आहे त्या भागापुरता मला वाटतं विचार केला पाहिजे. पॉलिटिकल या GRला विरोध करतायत, राजकीय विरोध करतायत. मला वाटतं कोर्टामध्ये संपूर्ण बाजू क्लिअर होईल आणि या GR बद्दलचे संभ्रम दूर होतील. नाही, हैदराबाद गॅजेटमध्ये अंतर्भूत असलेला भाग, या भागातील कुणबी मराठा कुणबी परिवारांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणे एवढाच संबंध 2 सप्टेंबरचा आहे. रवी राणा आहे, त्याने खंत व्यक्त केलेली आहे. आज त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही आज चांगलं जॅकेट घातलं होतं, मी मंत्रिपदासाठी जॅकेट घातलं होतं, मला वाटलं होतं मला मंत्रिपद मिळेल, परंतु आज मात्र ती खंत व्यक्त केली त्यांनी. नाही, असं आहे की रवी राणा चांगले नेते आहेत, उत्तम आमदार आहेत, प्रशासकीय मोठा अनुभव त्यांना आहे. आमच्या नवनीत राणा खासदार होत्या, त्यांनी काम केलेलं आहे. पूर्ण नवनीत राणाजी, रवी राणाजी संपूर्ण त्यांनी जीवन आपलं समाजाकरता समर्पित केलं आहे. परंतु शेवटी काही लिमिटेशन असतात महायुतीमध्ये जेव्हा मंत्रिपद या ठिकाणी तिन्ही पक्षाला गेले तेव्हा काही जागा कमी झाल्या. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला जे काही जर अजून आपण या ठिकाणी सांगू शकतो की शिंदेजी, अजितदादा आणि भाजप हे काही जे काही आम्ही जागा वाटप झालं मंत्रिपदाचं, त्यामध्ये काही लोक बसले, काही लोक नाही बसले, तर पुढच्या काळामध्ये याचा विचार नक्की होईल. उद्धव ठाकरे म्हणतात की धनंजय मुंडे कुठेतरी पुन्हा एकदा खंत व्यक्त केलेली आहे की मीडिया ट्रायल केला, माझा काही संबंध नसताना देखील दोनदा मरता वाचलो, असं देखील धनंजय मुंडे म्हणतात. धनंजय मुंडे जी सांगू शकतील त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल आणि त्यांच्या मंत्रिपदाबद्दल, त्याबद्दल मी बोलणं काही योग्य होणार नाही. सर, मतांची चोरी ही चोरासकट पकडली गेलेली आहे असं उद्धव ठाकरे थेट भाजप आणि महायुतीवर बोलत आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व नेते पराभवाच्या मानसिकतेतनं बोलत आहेत. 51% वर मतं घेऊन पुन्हा एकदा महायुतीमध्ये जे आमचा समन्वयाने आम्ही निवडणूक लढणार आहोत, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, महायुती जिंकणार आहे. आणि पराभवानंतर जनतेला काय सांगावं, आपले कार्यकर्ते कसे टिकवावे म्हणून पुन्हा एकदा खोटारडेपणा करण्याचा योजना महाविकास आघाडीने तयार केली आणि त्यामुळे सर्व नेते एकत्र येऊन पुन्हा एकदा मतदार यादीवर बोलतात. माझे 2 प्रश्न आहेत सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना. मतदार यादी आत्ता नगरपालिकेच्या वार्डाची प्रत्येक नगरपालिकेला लागलेली आहे, त्यावर ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेची प्रभागवाईज यादी येणार आहे, म्हणजे गटाची, आणि महानगरपालिकेची प्रभागवाईज यादी येणार आहे. तेव्हा तुम्ही तुमचे बूथ लेवल एजंट तिथे ऑब्जेक्शन घेता येतं, मतदार यादी दुरुस्त करून घेता येतं, आपल्या प्रभाग रचनेमध्ये मतदार यादी बरोबर आहे की नाही हे पाहता येतं. हे न पाहता, यावर न काही करता केवळ राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन त्या ठिकाणी मतदार यादीबद्दल एक खोटारडेपणा पुन्हा तयार करतायत. खरं तर यादीवर आत्ता आपल्याला काम करता येतं प्रभागामध्ये, आणि त्यामुळं ऑब्जेक्शन घेण्याची डेट असताना, ऑब्जेक्शन घेऊन मतदार यादी दुरुस्त करता येत असताना त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे. त्यांना हे माहिती आहे निवडणूक हारणार आहेत, त्यांना हे माहिती आहे मुंबईची महानगरपालिका त्यांच्या हातून जाणार आहे, ती महायुती जिंकणार आहे, पुणे जिंकणार आहे, नागपूर जिंकणार आहे, नाशिक जिंकणार आहे, या महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका आम्ही जिंकणार आहोत, जिल्हा परिषद जिंकणार आहोत. उद्या आपले कार्यकर्ते सांभाळताना हे सांगता आलं पाहिजे की मतदार यादी खोटी होती, म्हणून कार्यकर्त्यांना समजवण्याकरता आणि पराभव जो होणार आहे त्या पराभवाचं खापर मतदार यादीवर फोडून आपलं नेतृत्व वाचवण्याकरता हा त्या ठिकाणी पर्याय त्यांनी निवडलेला आहे. आणि मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही. राहिला प्रश्न मतदार यादीचा, आम्ही सुद्धा कितीतरी वेळा निवडणूक आयोगाकडे गेलो आहे.
मी सुद्धा त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटला आहे की तुम्ही ॲडिशनवर काम करता पण डिलिशनवर काम करत नाही. मतदार याद्या ॲडिशन होतात पण कोणी मयत झाला कोणी काही झालं ते मतदारीतून नाव निघत नाही म्हणून त्या ठिकाणी जास्त नाव दिसतात. पुढच्या काळामध्ये संपूर्ण मतदार यादी हे येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या पूर्वी संपूर्ण मतदार यादी या ठिकाणी दुरुस्त करण्याची गरज आहे. ते होईल. आम्ही त्यांची विनंती आयोगाला केली आहे. सर्वांनीच केली पाहिजे. मतदार यादी दुरुस्त झाली पाहिजे. पण आम्ही ज्या निवडणुका जिंकल्या त्या खऱ्या अर्थाने इमानदारीने जनतेनं आम्हाला मतदान केलं, महायुतीला मतदान केलं, जिंकलेलं आहे. येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 51% मतं घेऊन महायुती जिंकेल. हा पराभवाचा धसका हा नेत्यांनी घेतलेला आहे म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. आप लोग बता रहे हैं लेकिन विपक्ष जो है वो लगातार ये नैरेटिव सेट कर रहा है कि चुनाव मतदार यादी में जो है गड़बड़ी है और 1 नवंबर को पूरा विपक्ष मोर्चा निकालने वाला है चुनाव आयोग पर. इसको लेकर क्या कहेंगे? देखिए झूठ का बाजार है. मतदार यादियों पे अगर कोई ऑब्जेक्शन है तो नगरपालिका के वार्ड में, जिला पंचायत के एरिया में, गट में और महानगर पालिका के प्रभाग में यादियां लगने वाली है. वहाँ पर ऑब्जेक्शन लेने का पूरा समय है. कोई भी व्यक्ति ऑब्जेक्शन ले सकता है और मतदार यादी को दुरुस्त कर सकता है. अभी वो प्रक्रिया शुरू है. वो छोड़कर पूरे स्टेट के अंदर एक वातावरण तैयार किया जा रहा है कि मतदार यादी गलत है और अभी वो लोग ये मतदार यादियों को टारगेट करके एक नैरेटिव सेट करके मतदार यादियों को ऊपर ये चुनाव आयोग की तरफ जाना, मोर्चे निकालना, वो उनका अधिकार है. लेकिन वो आज से ही हारने की मानसिकता में चले गए हैं. उनको ये मालूम है कि सारे चुनाव हम हारने वाले हैं. उनको ये मालूम है कि वो मुंबई महानगर पालिका हारने वाले, नागपुर हारने वाले, पूर्णा हारने वाले. उनके पास विश्वासार्हता नहीं रही है जनता में और कार्यकर्ताओं में. उनके कार्यकर्ता भाग रहे उनको छोड़ के. तो पार्टी चलाने के लिए, कार्यकर्ताओं को रोकने के लिए और आने वाले चुनाव के बाद जब वो चुनाव हार जाएंगे उसके बाद प्रेस में आकर बताने के लिए कि मतदार यादी गलत थी इसलिए हम हार गए, वो तैयारी कर रहे हैं. इसके लिए मोर्चा निकल रहा है. आरोप केला आहे ओबीसी नेतृत्व तुम्ही संपवायला निघालेला आहेत. आता त्यांची प्रतिक्रिया आली समोर. त्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाला ओबीसी दाखले देऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कॅन्डिडेट शिरकाव करतील आणि ओबीसी नेतृत्व पूर्ण संपवलं जाईल आणि याचा आम्ही पुरावा सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर देऊ. मी आपल्याला वारंवार सांगतो वडेट्टीवारजी दुटप्पी भूमिकेत आहे. एकीकडे ते मराठवाड्यात गेले त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं, व्हिडिओ दाखवला कुणी, छगन भुजबळांनी काय म्हटलं वडेट्टीवारनी की सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाका. हे वडेट्टीवारचं भाषण आहे. आता ते नागपुरात गेल्यावर सांगतात की ओबीसी नेतृत्व संपणार आहे. मी आपला दाव्याने सांगतो आमचा कुठलाही प्रांत, कुठलाही तहसीलदार खोटं प्रमाणपत्र कुणाला देणार नाही. त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फिक्स होणार आहे. 2 सप्टेंबरचा GR स्वयं स्पष्ट आहे. कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही. कोणी खोटारडेपणा केला, खोडतोड केली, कोणी त्या ठिकाणी चुकीचं प्रमाणपत्र तयार करण्याकरता काही खोटे डॉक्युमेंट केले तर व्हॅलिडिटीला समोर जावं लागणार आहे. आणि त्यामुळं हे जे सांगतात आहे कांगावा करतात आहे. आज जो 2 सप्टेंबरचा GR आहे तो हैदराबाद गॅजेट पुरता आहे, हैदराबाद स्टेटच्या त्या जिल्ह्याकरता आहे. आणि त्यामुळं काही ओबीसी नेतृत्वाला अडचण येणार नाही. उलट वडेट्टीवारला माझा सवाल आहे, वडेट्टीवारजी उद्धव ठाकरे सरकार असताना 27% ओबीसी आरक्षण हे संपलं होतं. देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादाचं सरकार आल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी 27% ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून भूमिका मांडली आणि म्हणून आज 27% आरक्षणाने निवडणुका होत आहे. ओबीसी आरक्षण संपवणारे उद्धव ठाकरे आणि वडेट्टीवारचं सरकार होतं. आमचं सरकार हे 27% ओबीसी आरक्षण मिळवून देणारं सरकार आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टामध्ये भांडून ओबीसी आरक्षण मिळवलं आहे आणि म्हणून या निवडणुका होतात आहे. म्हणूनच या ठिकाणी 13,000 सीटच्या निवडणुकीमध्ये जवळपास 4,500 ओबीसी नेते या ठिकाणी निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे. ते कुठल्याही पार्टीचे असो, पण या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळणार आहे.
वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरेंनी प्रतिनिधित्व संपवलं होतं, 27% आरक्षण काढून टाकलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये आमचं सरकार गेल्यामुळे आरक्षण मिळालं आहे. सर बच्चूंना वादग्रस्त वक्तव्य केलंय ते असं म्हणतात मी आतापर्यंत 3 कलेक्टरांना ठोकलं, 7 सचिवांना ठोकलं, पण काहीच झालं नाही. जर तुमची कामं होत नसतील तर आमदारांना ठोका, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. नाही, लोकशाहीमध्ये असे वक्तव्य करणं चुकीचं आहे. तेही कधी काळी आमदार होते, तेही कधी काळी मंत्री होते. राजकारणामध्ये असे स्फोटक विधान करून त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवता येतं, पण ही प्रसिद्धी काही काळापुरती असतं, फार काळ नसतं. आणि त्यामुळं अशा फुकटच्या प्रसिद्धीमध्ये आमदारांना मारा, मंत्र्यांना मारा, कलेक्टरला मारा, कमिशनरला मारपीट करा, हे जे ते सांगतात आहे ना, हे लोकशाहीचं लक्षण नाही आहे, हे हुकुमशाहीचं लक्षण आहे. आणि त्यामुळं असे वर्तन करू नये, असे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य करणे हे या ठिकाणी चुकीचं आहे. सर उद्धव ठाकरेंनी सर या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता महायुतीच्या बाबतीत श्रीकांत शिंदे यांचं आज एक विधान येतं की महायुतीत कुठं आम्हाला स्वतंत्र राहायचं तर आम्ही जाऊ, कारण उदय सामंत सारखे ज्येष्ठ नेते थेट उघड पद्धतीने म्हणतात की आमचा बांध चालेल तर ते किती चालतोय तुम्हाला समजेल वगैरे. ते नेमकी कशामुळे धगधग सुरू आहे, कशामुळे इतकी असतो? नाही, मला असं वाटतं की कार्यकर्ते आपापल्या नेत्याकडे तक्रारी करत असतात. आमच्याकडे तक्रारी करतात, ठाण्यामध्ये तक्रारी करतात, नवी मुंबईत तक्रारी करतात, पुण्यात करतात, नागपुरात करतात, त्यांच्याकडे तक्रारी करतात की भाजपचे लोक त्यांच्या लोकही चांगले वाटत नाही, वागत नाही, त्यांचे लोक त्यांच्याही चांगले वागत नाही. काही विधानं दोन्हीकडनं येतात. त्यामुळं त्या विधानावर उपविधान किंवा त्या विधानावर पुन्हा विधान याच्यामुळे झालं आहे. पण मी तुम्हाला फार जबाबदारी सांगतो, महायुतीचा एक प्रमुख, त्या आमची कमिटीचा एक कार्यकर्ता म्हणून, म्हणजे कमिटी मेंबर म्हणून, जी महायुती आमची सब कमिटी आहे तीनही पक्षाची, आमचं ठरलं आहे प्रत्येक जिल्ह्याला 3 मंत्री दिले आहेत महायुती करण्याकरता. एक भाजपाचा, एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा. म्हणजे आमचे 3 मंत्री ते जाऊन बसणार आहे, महायुतीचं त्या ठिकाणी समन्वय करणार आहे. परवाच्याच आमच्या महायुतीच्या बैठकीत कोण 3 मंत्री असावे ठरलं आहे. आणि आम्ही 3 मंत्री प्रत्येक जिल्ह्यात बसून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही आमच्या 3 पक्षाचा समन्वय करून आणू. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये तुम्हाला असे विधानं दिसणार नाही किंवा महायुतीमध्ये तुम्हाला असं स्फोटक शब्दप्रयोग किंवा स्फोटक विधानं दिसणार नाही. सर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सातत्याने आक्रमक होत आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की भाजप कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय, तुम्ही पापाचे धनी होऊ नका, इतिहासामध्ये तुमचं नाव ना तर काळ्या अक्षराने लिहिलं जाईल आणि मी स्वतः आता नाशिकला भेट देणार आहे. असं आहे, हिंदुत्वाच्या विरोधातमध्ये उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी काय काय केलं आहे माझ्याकडे यादी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकराचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प राहिले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी बसून राहिले. आता कुणाला सांगतात उद्धव ठाकरे? उलट उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमानाच्या वेळी काही बोलले नाही म्हणून त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी सोडलं. उद्धव ठाकरेला लोकांनी सोडलं. उद्धव ठाकरेंच्या लोकसभेच्या खासदारांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले. ते झेंडे बघून उद्धव ठाकरेंचे अनेक नेते उद्धव ठाकरेला सोडून गेले. हिंदुत्वाचा बोलाचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही आहे, तो गमावला उद्धव ठाकरेंनी. आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याला सल्ला देऊ नका. तुमच्याकडले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सांभाळा. खरं तर तुम्हाला त्यांनाच सांभाळायला वेळ नाही आहे. उद्धव ठाकरेजींना त्यांचे कार्यकर्ते सांभाळायला वेळ नाही आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला सांभाळण्याकरता देवेंद्र फडणवीसजी आहेत, आमचे मोदीजी आहेत. त्यामुळं भाजपाची फार चिंता उद्धव ठाकरे तुम्ही करू नका. पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये काल नमाज पठण सुरू होतं, ते मेधा कुलकर्णींना रोखलं, तिथं शुद्धीकरण देखील केलं. त्याच्यावर राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की कुठंतरी जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न भाजप कुणाकडनं सुरू झाला? जातीमध्ये धर्मामध्ये वाद कुणाकडनं सुरू झाला? पहिले तुम्ही या पद्धतीने हिंदू देवस्थानाच्या जागेवर तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचे जातीत तेढ निर्माण करणारे कार्यक्रम करत असाल, नमाज पढत असाल, नमाज पठण करत असाल, हिंदू देवतांच्या जागेवर तुम्ही आपला खंबा गाडणार असाल तर ते कोणीच सहन करणार नाही. त्यामुळे या प्रतिक्रिया आलेल्या स्वाभाविक प्रतिक्रिया येतील, त्या प्रतिक्रियेतून कोणी विधान केले असतील आणि त्यामुळे तशी कृती झाली असेल. पण तुम्ही या ठिकाणी मूळ काय आहे? मूळ हिंदू देवदेवताच्या जागेवर जर कोणी आपला खंबा गाडला तर तो काही सहन करणार नाही.
हिंदी नको ना मला. वीडियो सामने इसको लेकर राष्ट्रवादी या महायुति में तफावत निर्माण हुई है. वो कहते हैं कि जातीय तेढ़ निर्माण करने का काम कर रहे हैं. कल की घटना में जातीय तेढ़ किसने निर्माण किया, कहाँ से हुआ है? हिंदू देव देवताओं की जगह है, हमारे हजारों सालों से वहाँ पे हिंदू पूजा करते हैं, वहाँ प्रार्थना स्थल है, वहाँ पर जाकर कोई नमाज पढ़ने का प्रयास करेगा, कोई अपना झंडा गाड़ेगा तो स्वाभाविक प्रतिक्रिया आएगी. शुरुआत किसने की है? शुरुआत करने की हिम्मत कैसी होती है? तो हमारे कार्यकर्ताओं ने जो दिया वो प्रतिक्रिया स्वाभाविक है. यहाँ पे इस महाराष्ट्र में कोई भी हिंदू समाज की जगह, हिंदू समाज के प्रार्थना स्थल जो होंगे, हमारे धार्मिक स्थल जो होंगे, वहाँ पर किसी प्रकार का नमाज पढ़ना, किसी प्रकार में समाज में तेढ़ निर्माण करना, हमारे कभी हिंदू लोग जहाँ नमाज पढ़ते वहाँ नहीं जाते हैं, लेकिन जहाँ हिंदू समाज के लोग प्रार्थना करते हैं, भक्ति करते हैं, वहाँ पर जाकर कोई नमाज करने की बात करेगा, वह अपना झंडा गड़ाएगा, तो ये सहन नहीं किया जाएगा, ये कोई सहन नहीं करेगा. मोहन भागवत जी का कल एक बयान सामने आया था. उन्होंने कहा था कि अपने भारत के लोगों का विचार अभी विदेशी हुआ है, स्वदेशी विचार होना चाहिए. किस तरह से देखते हैं? ये कहा गलत बोला है. माननीय मोहन भागवत जी ने, हमारे सरसंघ चालक जी ने अगर बोला है कि स्वदेशी का विचार करो, स्वदेशी का वापर करो, स्वदेशी का जितना वापर करेंगे उतना हिंदुस्तान सामने जाएगा. विकसित भारत का संकल्प मोदी जी ने जो किया है 2047 में, जब तक हम स्वदेशी का पूरा उपयोग नहीं करेंगे, स्वदेशी वस्तुओं को हम रोज दिन भर के व्यवहार में नहीं लाएंगे, तो स्वदेशी बाजार, स्वदेशी मार्केट, स्वदेशी व्यापार को वृद्धि कहाँ से होगी? तो मुझे लगता है विधान का यही अर्थ होगा कि स्वदेशी पर जाओ, स्वदेशी वस्तु का वापर करो, स्वदेशी अपना जो व्यवहार है उसके लिए स्वदेशी व्यवहार और स्वदेशी संस्कृति और अपने देश के संस्कार, अपने देश की विरासत, अपने देश के संस्कार को कायम रखो. आने वाले पीढ़ी में हमारे देश को, संस्कारों को आगे लेके जाने का काम करो. विदेश की नीति मत अपनाओ. ये स्वाभाविक बयान है. यही करना हिंदुस्तान ने, यही करना 140 करोड़ जनता ने. इसमें अच्छा सलाह माननीय मोहन भागवत जी ने दी है और ये सलाह सभी भारतीय माने, ये अच्छा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.